नमस्कार. दिवाळीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. तर चला पाहूया, आज आपण करणार आहे चकलीची रेसिपी एकदम सोप्या पद्धतीने केलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बघा, त्यासाठी मी इथे चकलीसाठी लागणारे साहित्य घेतलेलं आहे, ते दाखवते. एका कढईमध्ये मी 1 ते 1.5 किलो तांदूळ घेतलेले आहेत. स्वच्छ धुवून थोडेसे वाळवून घेतलेत. त्यात आपली हरभऱ्याची डाळ घेतली अर्धा किलो. हे बारीक गॅसवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. 1 मूठभर धने घेतलेत आणि 7 ते 8 लवंगा घेतलेत. मग हे चांगलं 10 ते 15 मिनटं मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे. तांदूळ जेवढं चांगलं भाजेल तेवढं चकली मस्त कुरकुरीत अशी होते. 15 ते 20 मिनटं हे भाजून घ्यायचं. आणि भाजताना नेहमी बारीक गॅसवरच भाजायचं. अशा पद्धतीने चकली केली की एकदम खुसखुशीत होते, खाताना एकदम मऊ लागते. त्यामुळे चकलीचं साहित्य घेताना नेहमी हे भाजूनच घ्यायचं. हे बघा, अशा प्रकारे भाजून घ्यायचं आहे. तांदूळ, डाळ हे सगळं चांगलं भाजलेलं आहे. आता हे थंड झालं की आपल्याला दळून घ्यायचं आहे. बघा, मी थंड झाल्यानंतर हे दळून घेतलेलं आहे. आणि एका पातेल्यामध्ये 1 अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे. त्यात चकली मसाला, तेल थोडंसं गरम झालं की त्यात चकली मसाला 1 अर्धी पुडी टाकलेली आहे मी. त्यातच लाल तिखट, धन्याची पावडर, जिरा पावडर आणि थोडासा गरम मसाला टाकलेला आहे. आणि चांगलं भाजलं घ्यात. 1 ते 2 लिटर पाणी ओतायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. चांगला भाजलेला आहे मसाला. आता मी ह्यात 1 ते 2 लिटर पाणी ओतणार आहे. 1 ते 1.5 किलो तांदळासाठी 1 ते 2 लिटर पाणी बस होते. वाफवून पीठ घेणार आहे, मग आपण चकल्या करायच्या. असं पीठ वाफवून घेतलं की एकदम खुसखुशीत चकल्या होतात. मग आता उकळी आलेलं आहे. आपल्याला आता ह्यात पीठ वैरायचं आहे. ते थोडं थोडं असं पीठ वरून मिक्स करायचं आहे यात. अशा चकल्या केल्या की खूप मस्त होतात, खायला पण खूप टेस्टी लागतात. चकली करताना नेहमी असं पीठ वाफवूनच घ्यायचं. बघा, हे सर्व मिक्स करून घ्यायचं आणि 10 ते 15 मिनटं झाकून ठेवायचं आहे. चांगलं वपलतं झाकून ठेवल्यानंतर. बघा, 10 मिनटानंतर बघा पीठ चांगलं वपलेलं आहे. आणि आता हे थोडं पाणी मिक्स करत करत चांगलं मळून घ्यायचं आहे. थंड पाणी मिक्स केलं तरी चालेल. असं चांगलं मळून घ्यायचं. आणि आपल्याला शेवग्यामध्ये भरून चकल्या पाडायच्या आहेत अशा. जेवढं पीठ घट्ट असेल तेवढं चकली मस्त होते. आता एका कढईमध्ये मी अर्धा ते 1 किलो तेल घेते. तेल चांगलं गरम झालं की एक एक करून चकल्या त्यात सोडायच्या आहेत. तेलात सोडल्यावर पण अजिबात फुटत नाहीत. साहित्याचे प्रमाण अगदी बरोबर घेतलं की अशा छान
चकल्या होतात, फुटत नाहीत. रेसिपी आवडल्यास शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये.